आवाज येतो का? येस सर. प्रोग्राम एक्झिक्यूटिव्ह करून बघितला का? येस सर. काय अडचण? नो सर. हो सर. ठीक आहे, व्हेरी गुड. आपण मागच्या लेक्चरला काय काय बघितलं थोडस सांगा. मी थोडस हॅलो कुठपर्यंत आलतो आपण? सिंटॅक्स बघितलेलं आहे का? येस सर. कॅरेक्टर सेट, येस. येस सर. ऑल सिम्बॉल्स येस सर. हे बघितलेत का सगळे सिम्बॉल्स? ऍट द रेट. येस सर. ठीक आहे, व्हेरी गुड. आणि मला वाटतं आपण मग प्रोग्राम थोडासा बघितला, बरोबर काय? येस. हा, थोडंसं थेरॉटिकल बघूया आणि लंच नंतर अजून एक लेक्चर आहे तिकडे थोडंसं प्रॅक्टिकली पण थोडंसं समजून घेऊया. आले का सगळे? 16 जण आलेत बघा. प्लीज मेन्शन युअर रोल नंबर्स इन द चॅट बॉक्स. डू इट फास्ट. जेवढं काय आपलं शिकून होतंय ते सगळं तुम्ही नोटबुक मध्ये लिहिताय का? हॅलो, येस सर. येस सर. खरंच जर तुम्हाला सी प्रोग्रामिंग लँग्वेज शिकायची असेल बरं का, तुमची ब्रँच कुठली पण असू दे, लक्षात घ्या ना, कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग असेल तर हे तुम्हाला गरजेचंच आहे. ठीक आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग जरी असतील विद्यार्थी कोण तरी त्यांना हे गरजेचं आहे. ते पुढच्या तुम्हाला सेकंड इयरला थर्ड इयरला हे लागणारच आहे परत एकदा. ठीक आहे, सिव्हिलला लागतंय ते. कम्प्युटर प्रोग्रामिंग अँड न्यूमरिकल मेथड्स नावाचा सब्जेक्ट आहे सेकंड इयरला. ठीक आहे, थर्ड इयरला पण काही प्रोग्रामिंग असेल तर जिकडे मला वाटतं सगळ्या ब्रांचेसला, मेकॅनिकलला पायथॉन आहे, थर्ड इयरला आहे मला वाटतं, तर तिकडे पण तुम्हाला हे प्रोग्रामिंगचा बेस लागेल. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ब्रांचला पण तिकडे कम्प्युटर प्रोग्रामिंगचा विषय आहे, जिकडे कम्प्युटर प्रोग्रामिंग इन C++, मॉडिफाईड व्हर्जन ऑफ सी, ह्याच्या पुढचं थोडंसं व्हर्जन इलेक्ट्रिकलच्या पण विद्यार्थ्यांना आहे. तसं बघायला गेलं तर हा सब्जेक्ट भरपूर महत्वाचा असल्यामुळे, ठीक आहे, फर्स्ट इयर इंजिनिअरिंग मध्येच हा इंट्रोड्यूस झाला सगळ्या ब्रांचेसला. आलं का लक्षात? हॅलो. येस सर. 33 स्टुडंट जॉईन झालेत बघा. हॅव यू मेन्शन युअर रोल नंबर इन द चॅट बॉक्स? हॅलो. हा, सकाळी किती जॉईन झालते? 51. ठीक आहे, अजून 2 मिनिटं आहेत, आपण 2 मिनिटात चालू करूया. टर्बो सी ड्रॉइड ऍप्लिकेशन वापरताना काय अडचण? नो सर. हा, आता ते फक्त कसं आहे बघा ना, मोबाईल वरती असल्यामुळं थोडंसं कधी कधी ते स्लो ऑपरेट होत आहे ना, थोडासा पेशन्स ठेवा. एम आय राईट? हॅलो. येस सर. येस सर. हा, बिकॉज तुमच्या मोबाईलची जी रॅम असते ती थोडीशी कमी पडत असावी मे बी त्या ऍप्लिकेशनला, बिकॉज ऑफ विच इट टेक्स समटाइम्स processing time requires more, and most of the times you will feel application gets hanged, but that is not happening with that application. Little patience is required while operating that application Turbo C Droid on your mobile. So with some patience let us learn and programming. सर, हा, नॉर्मली किती रॅम लागते मोबाईलला, म्हणजे मिनिमम किती रॅम लागेल आपल्याला मोबाईलला त्या? मला वाटतं बरं का, 2च्या पुढे 4च्या पुढे असेल तर चांगलं आहे. तुमचं किती आहे? आमची 8 आहे माझी सर. हा, मग चालतंय का? नाही सर, चाललं नाही, मी लॅपटॉपवर चालू केलं म्हणून. चालतंय सर. मोबाईल कुठला आहे? Realme 6. हा, तसलं बघा ना, रेडमी रिअलमी हे थोडंसं प्रॉब्लेम करतात, लक्षात घ्या. नाही सर, करत नाही एवढा. नाही, त्या काही ऍप्लिकेशन्सला करतात ते.
बरोबर. हा होय. त्याच्यामुळं काय अडचण नाही. मला वाटतं शुभम काय नाव त्यांचं, शुभम पेठे, त्यांचा व्हिडिओ थोडासा बघा आहे ना. त्यांनी डेमो दिलता आपल्याला मागच्या लेक्चरला, होता का तुम्ही? Yes, sir. हो सर. अं, हो सर. हा अभिजित, येस सर. मागच्या लेक्चरला होता का बघा. शुभम पेठे हो, त्यांनी हो. छानपैकी हो, डेमो सर. दिला आपल्याला, कसं वापरायचं ते ऍप्लिकेशन. त्यांच्या मोबाईलवरती चालतं म्हणजे आपण बाकीच्यांचा पण फीडबॅक घेतला तर मला वाटतं बरेच विद्यार्थी म्हणतात आहेत की चालतंय ओके मध्ये, काय अडचण नाहीये. मग तुमच्या एकट्याला जर प्रॉब्लेम असेल तर मे बी हँडसेट मध्ये काहीतरी इश्यू असेल, किंवा ओके सर. तुमचं काही गेमिंग ऍप्लिकेशन्स वगैरे इन्स्टॉल केलेत का बघा ना, त्याच्यामुळे पण जास्त रॅम खातं येतं. बर सर. जर काही गेमिंग ऍप्लिकेशन्स असतील तुमच्या मोबाईलमध्ये, डेफिनेटली इट कन्झ्युम्स मोर रॅम. लक्षात घ्या ना. गेमिंग ऍप्लिकेशन साठी जास्त रॅम खर्ची केली जाते तुमच्या मोबाईलची. जर असे काही ऍप्लिकेशन्स असतील तर अनइन्स्टॉल करा ह्या सेमिस्टर पुरतं. आणि मग एकदा आपली एक्झाम झाली, एकदा हा सेमिस्टर संपल्यानंतर परत तुम्हाला काय टाकायचं टाका मोबाईलवरती. बर सर. अभ्यासापुरतं तर आपलं सॉफ्टवेअर चाललं पाहिजे बघा ना. अभिजित ना, येस सर. गेमिंग वगैरे ऍप्लिकेशन्स आहेत काय मोबाईलमध्ये? नाही. नाही. मग अडचण यायला नाही पाहिजे बरं का. 8 GB रॅम जर असेल तर. See here, sometimes some of the companies they are displaying, okay, displaying is another thing, and actually that product will have that ability. It is totally different. दिसायला दाखवतात ते 8 GB रॅम असताना ते 1 GB 2 GB पण असू शकते, आपल्याला कळत नाही त्यातलं आतमध्ये काय आहे ते. अभिजित, हॅलो, येस सर. त्याचं पण थोडंसं बघा ना. टेक्निकली आपल्याला आतल्या गोष्टी कळत नसतात. आपण घेताना मोबाईल घेतो, ठीक आहे, 8 GB रॅम, फक्त ते वरती तिथे डिस्प्ले मध्ये दाखवतो ते 8 GB, आतमध्ये खरंच आहे का नाही हे कसं कळणार आपल्याला? एम आय राईट? चेक करा आहे ना थोडस. येस सर. बाकीच्यांना अजून कुणाला अडचण आली का अभिजित सारखं? बाकी कुणाला? हॅलो, नो सर. येस सर. सोहेल. ते कीपॅड चालत नाही मधून. हा, त्याच्यासाठी थोडस पेशन्स ठेवा. कीपॅड वरती तिथे कीपॅड बटन प्रेस केल्यानंतर कीपॅड येतो आहे ना. कीपॅड कधी कधी थोडासा हळू येत असेल मे बी. अजून काय अडचण? नो सर, चालतंय क्लिअर. हा, तुमचा कुठला हँडसेट आहे शुभम? विवो सर. हा, विवो. विवोचा. ठीक आहे. अजून कोणाचं व्यवस्थित ऍप्लिकेशन चालतं? हॅलो, चालतंय सर. ज्याचं चालतंय चालतंय सर. हा, ठीक आहे. एक्झिक्यूट करा आहे ना, छोटे छोटे प्रोग्राम एक्झिक्यूट करा. आपण मागच्या वेळेस वेलकम मेसेज स्क्रीनवर दाखवण्याचा एक छोटासा प्रोग्राम घेतला होता तिकडे, जेणेकरून आपल्याला बेसिक ते ऍप्लिकेशन चालतं की नाही हे बघण्यासाठीचा तो प्रोग्राम होता ऍक्च्युली. वेलकम मेसेज स्क्रीनवरती, आउटपुट स्क्रीनवरती दाखवणे. त्या कमांड्स कशा लिहितात, कशासाठी लिहितात ते पुढच्या लेक्चरला बघू आपण. लेट अस स्टार्ट. हॅलो, I Yes, hope sir. Yes, sir. everyone has mentioned their roll numbers in the chat box. Once again, I'm requesting students, those who have joined late, okay, because I'm finding only 46 messages, okay, in the chat box, and students they have joined, okay, 50 students have joined. So 2 to 3 students they haven't mentioned their roll numbers. I am requesting them once again, please mention your roll numbers in the chat box. Let us start. येस Yes, सर. sir. Yes, sir. So in the last lecture, just we will revise. In the last lecture, we started with syntax. Okay, we understood syntax is very important. If any language we wanted to learn, so we should follow the syntax, grammatical rules. We can call it as in another language, grammatical rules. Certain rules we need to follow. If we are not following certain grammatical rules, definitely we will be making certain mistakes in that language. Similarly, syntax is the arrangement of words which will be giving specific meaningful sentence, and if we are not following syntax, then definitely computer gives an syntax error. And to avoid those syntax, let us try to understand, let us try to by heart. And see here, programs you should not supposed to by heart, but my sincere request I'm making here to all the students, please by heart the syntax. एखाद्या लँग्वेजचा syntax by heart करा, but if you should not supposed to by heart the program by heart करू नका. syntax you can by heart. पाठ काय करायचं आहे कळलं का? हॅलो, हॅलो, Yes, sir. Yes.
जर पाठ करण्यासारखी ह्या विषयामध्ये काही गोष्ट असेल तर तो फक्त सिंटॅक्स असेल. प्रोग्राम जर पाठ करत बसला तर ते अवघड जाईल, लक्षात घ्या ना. सो प्लीज बाय हार्ट दी सिंटॅक्स पाठ करायचे असतील तर. Character set we have seen, collection or group of alphabets, digits and special symbols. Alphabets are of two types, capital letters and small letters. Capital A to capital Z, small a to small z. Capital A and small a both are different for computer and machine. For us, capital A and small a are both are same, but for machine it is totally different because ASCII values are different. That we will see in unit number 2. What is the ASCII value for A, what is the ASCII value for capital A, what is the ASCII value for small a, that we will see in unit number 2. But till the time you understand capital A and small a are different for machine, but for humans capital A and small a are same. Digits also we have seen 0 to 9 digits we can use while writing the program, while giving the instructions. So these 10 digits also we can use. Okay, symbols, so different symbols also we have seen. Am I right? So Yes, sir. all symbols you should know. And कुठल्या सिम्बॉलला काय म्हणायचं त्याची नावं इथे दिलेली आहेत. ही सगळी नावं लक्षात घ्या आहे ना. पाठ करा म्हणा. सुरुवातीला थोडस जड जाईल. आपण पहिल्यांदाच काही जण विद्यार्थी असतील 12वीला, काही जणांचं कम्प्युटर झालेलं असेल तर त्यांना हे इझी वाटेल. पण ज्यांचं फर्स्ट टाइम इफ यू आर लर्निंग कम्प्युटर, सो इट्स माय रिक्वेस्ट, वॉट एव्हर न्यू थिंग्स यू विल बी कमिंग अक्रॉस, यू ट्राय टू बाय हार्ट. कुठल्या सिम्बॉलला काय म्हणायचं हे पाठ करा. आपण इंजिनियर आहोत, आपल्याला कुठला सिम्बॉल कम्प्युटरवरचा येत नाही असं व्हायला नाही पाहिजे. एम आय राईट? हॅलो. Yes. Yes, sir. So Yes, let us move towards important next point. Let us call it as problem solving techniques. So initially also some examples at the start of the sessions, at the start of our subject, and I give some of the examples. This subject we can use to solve certain problems. Okay, mathematical problems. Right now in first year engineering we can solve some mathematical related problems in with this programming for problem solving subject. And in our subject itself, okay, problem solving word is used. So let us try to understand what is meant by problem solving techniques and how these techniques are helping really to write the program. So problems can be solved by two ways, algorithm and flowchart. Okay, these are the two methods or techniques we can call with which we can solve specific problem. Problem म्हणजे काय, कळलं का? हॅलो. येस. बऱ्याचदा आपल्याला प्रॉब्लेम्स असतात. आता बघा आहे ना, काही जणांच्या मोबाईल वरती जर अँड्रॉइड टर्बो सी ड्रॉइड ऍप्लिकेशन इफ इट इज नॉट वर्किंग विथ सम ऑफ द मोबाईल्स, देन दॅट इज द प्रॉब्लेम. नाव इफ वी आर फेसिंग सम काइंड ऑफ प्रॉब्लेम्स, then how we can solve it, that also very important. You should not supposed to come along with problems, you should come up with solutions. So finding the solutions, that is the main important role of an engineer. And if you wanted to solve the problem, let us try to understand what is meant by problem first. Problem काय पण असू शकेल, ठीक आहे. And if you are facing any problem, so what you can do in computer language, any problem if you want to solve with computer, so you can follow two methods. Okay, these two methods are mentioned over here. First one is arithmetic algorithm, and second one is flowchart. So let us try to understand what is meant by algorithm. In initial few sessions actually I gave some of the examples of algorithm. आपण चहाचं एक एक्झाम्पल बघितलं होतं, आठवतं का? हॅलो हॅलो. Yes, sir. yes, sir. Yes, sir. चहा बनवायसाठी एक सर्टन प्रोसिजर आपण फॉलो करायला लागते. देर आर सर्टन स्टेप्स. स्टेप नंबर 1, स्टेप नंबर 2, स्टेप नंबर 3, स्टेप नंबर 4. Now while writing the program on your mobile also, you might have seen, if suppose you are missing certain instructions, definitely at the end and after execution of your program you will not get desired output. Have you faced such kind of issues while writing the program in your mobile? Hello. Yes. जर एखादी स्टेप मिस झाली, सपोज विदाउट सेव्हिंग, इफ यू विल ट्राय टू एक्झिक्यूट युअर प्रोग्राम, मोस्ट ऑफ द टाइम्स इट गेट्स disappeared because program, whatever program you have typed, it will appear on the screen and temporarily it will be stored in the RAM. ते बघितलं आपण रॅम रॉम काय असतं, बरोबर? हॅलो. Yes, sir. Yes, sir. That's why whatever program you will be writing, typing in your mobile, first step is what you save it.
save in your handset. After saving only you can compile it, and after compilation, if you will not be getting any kind of errors, then last step is what you can run or you can execute your program. Whatever program you have executed, whatever program you have written, that can be executed. So these are the simple steps you can follow with which you can learn programming. Am I right? Hello. Yes, sir. Yes, sir. So algorithm, this is the first, okay, this is the first method with which we can solve problem if suppose we want to solve that problem with the help of computer. मग इकडे त्याची डेफिनेशन दिलेली आहे. जे काय आपण इकडे स्टेप्स बघितले आहे ना, नंबर ऑफ स्टेप्स इफ आय विल राईट अँड इफ आय विल सॉल्व आहे ना सर्टन प्रॉब्लेम. So whatever number of steps we have written, these steps are called as algorithm. Abu Zafar Muhammad ibn Musa al-Khwarizmi, Arabic mathematician who invented this technique at the start. आहे समजतं बघा. अरेबिक नाव थोडीशी मोठी असतात. त्याचं नाव काय? अबू जफार मोहम्मद इब्न मुसा अल कोवारिझमी, एवढं मोठं नाव त्याचं आहे ना. शेवटचे जर त्याचे दोन आडनावातले जर वर्ड्स घेतले आहे ना, कुठले ते अल कोवारिझमी, अल कोवारिझमी, ठीक आहे. अल कोवारिझमी ह्या नावावरून त्याच्या डेथ नंतर, ठीक आहे, ते मेल्यानंतर, अरेबिक मॅथमॅटिशियन मेल्यानंतर त्याचे दोन शेवटचे दोन जे त्याचे शब्द होते आडनावातले अल कोवारिझमी, तर त्या अल कोवारिझमी वरून हळूहळू ते काय झालं, अल्गोरिदम असं नाव कन्वर्ट झालं. ते समजलं काय? हॅलो, थोडासा बॅकग्राऊंड. हॅलो. Yes, sir. Yes, sir. So Arabic mathematician, he put and first time and this concept in front of entire world, where he gave one way. If suppose you want to solve problem, what you do, you take one pen and paper and start writing and steps, number of steps, step 1, step 2, step 3, step 4, and definitely if you will follow all those steps, definitely you can solve the problem. ही मेथड त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा सांगितली. अरेबिक मॅथमॅटिशियन, ज्याचं नाव परत एकदा मी सांगतोय, अबू जफार मोहम्मद इब्न मुसा अल कोवारिझमी. ओके, काय अडचण? हॅलो. No, sir. So whatever steps you will be writing with pen and paper to solve the problem. जे काय आपण इकडे बघा ना, ह्या चहा बनवण्यासाठी पण काही स्टेप्स लिहिल्या आपण, लिहिल्या म्हणण्यापेक्षा डिस्कस केल्या, ठीक आहे. आणि ऍट द एंड वी विल गेट टी, चहा मिळाला आपल्याला शेवट. तर ह्या ज्या काही स्टेप्स लिहिल्या आपण किंवा डिस्कस केल्या, ह्या स्टेप्स कागदावरती लिहिणे, रायटिंग स्टेप बाय स्टेप प्रोसिजर टू सॉल्व द प्रॉब्लेम इज कॉल्ड ॲज अन अल्गोरिदम. त्याला अल्गोरिदम असं म्हणायचं. मग एक एक्झाम्पल बघतोय आपण, हे पण मला वाटतं एक्झाम्पल बघितलं होतं. इफ सपोज आय वॉन्टेड टू राईट अन अल्गोरिदम टू परफॉर्म ऍडिशन ऑफ टू नंबर्स, दोन संख्यांची मला बेरीज करायची, दोन संख्यांची जर मला बेरीज करायची असेल, अँड इफ आय वॉन्टेड टू राईट अल्गोरिदम, तर ह्या स्टेप्स आहेत बघा ना. सो स्टेप नंबर 1 काय? ऑलवेज वी शुड स्टार्ट अँड पेन आणि पेपरचा घेतल्यानंतर सगळ्यात पहिली स्टेप काय असणार, ही कॉमन असणार सगळ्या प्रॉब्लेमसाठी, आणि शेवटची स्टेप ही एंड असणार. तर सगळ्यात पहिली स्टेप ही स्टार्ट असणार. काय अडचण? हॅलो. No, चालू sir. करणे, चालू करणे आहे. स्टार्ट म्हणजे काय? चालू करणे. वी हॅव स्टार्टेड टू सॉल्व आवर प्रॉब्लेम. स्टेप नंबर 2, दोन संख्यांची बेरीज करायची, म्हणजे आपल्याला त्या दोन संख्या रीड करता यायला पाहिजेत. कम्प्युटर कडून त्या संख्या दोन रीड करता यायला पाहिजेत. रीडिंग व्हॅल्यू ऑफ ए अँड बी विथ द हेल्प ऑफ कम्प्युटर, दिस इज द सेकंड स्टेप. इट मीन्स सेकंड स्टेप इज जनरली फॉर रीडिंग द इनपुट व्हॅल्यूज. तुम्ही जे काही इनपुट टाकणार त्या प्रोग्राम मध्ये, तर त्या इनपुटच्या व्हॅल्यूज रीड केल्या गेल्या पाहिजेत मशीन कडून. ही दुसरी स्टेप. सेकंड स्टेप इज ऑल्सो जनरल स्टेप, वेअर ऍक्च्युअली वी आर रीडिंग इनपुट्स or we are reading the variables. Those variables should be input variables. आपण इनपुट म्हणून काय टाकणार ते रीड केलं गेलं पाहिजे मशीन कडून, त्याच्यासाठी रीड इज दी सेकंड स्टेप. आता इकडे ए आणि बी का म्हणलं, तर ए आणि बी हे दोन व्हेरिएबल्स घेतलेले आहेत बघा ना. ह्या दोन व्हेरिएबल्स जे काय दोन संख्यांची बेरीज करा म्हणलं, इकडे आपला प्रॉब्लेम काय आहे की वी वॉन्टेड टू परफॉर्म, दोन संख्यांची बेरीज करणे. हा छोटासा प्रोग्राम जो आपण कॅल्क्युलेटर वरती व्हेरी इझिली करू शकतो, तोच मशीननी करण्यासाठी, तो कसा केला जातो हे समजून घेण्यासाठीचा अल्गोरिदम आपण समजून घेतोय, कसा लिहिला जातो कागदावरती. काय अडचण? सेकंड स्टेप. फर्स्ट स्टेप. No, sir. हा, रीड ए अँड बी. ह्याचा अर्थ काय आहे की आपण ज्या व्हॅल्यू ए आणि बी च्या व्हॅल्यू, ज्या दोन संख्यांची बेरीज करणार आहोत, त्या दोन संख्या ह्या
कम्प्युटर कडून वाचल्या गेल्या पाहिजेत. ह्याला रीड किंवा स्कॅन पण म्हणू शकतो आपण. स्कॅनिंग ऑर रीडिंग अँड इनपुट व्हेरिएबलचं स्कॅनिंग किंवा रीडिंग. समजली का सेकंड स्टेप? ज्याला अल्गोरिदम समजला, Yes, sir. ज्याला अल्गोरिदम, परत एकदा मी रिपीट करतोय बघा, अल्गोरिदम हा आपण छोटासा पॉइंट इकडे बघतोय, पण काही जण ह्याच्यावरती पीएचडी करतात आहेत आणि डॉक्टर पदवी मिळते त्यांना, लक्षात घ्या. हा मोठा टॉपिक मोठा आहे, पण आपल्या छोटासा पार्ट आपल्याला त्याच्यामधला आहे इकडे अल्गोरिदम. तुम्ही अल्गोरिदम चेंज केला की मेथड चेंज होते, मेथड चेंज झाली की तुमचा टाइम कमी जास्त लागू शकतो अँड यू कॅन अचीव एफिशियन्सी अँड प्रोडक्टिव्हिटी इन दी प्रोसेस. दॅट्स वाय अल्गोरिदम इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. समजलं का? स्टेप नंबर 2. Yes, sir. Yes, sir. येस सर. Step number 3 where actual we are performing addition of a and b. मग त्याच्यासाठी अरिथमॅटिक ऑपरेटर वापरणार आपण, प्लस हे सिम्बॉल वापरणार. जे आपण वरती सिम्बॉल्स बघितले होते, आठवतात का बघा ना, स्पेशल सिम्बॉल्स, त्यातला आपण प्लस हे सिम्बॉल वापरणार. प्लस हे सिम्बॉल दोन संख्यांची बेरीज करण्यासाठी वापरलं जातं, असं हे डिझाईन केलेलं आहे. ठीक आहे. मग इकडे एक व्हेरिएबल जो इनपुट व्हेरिएबल असेल आपला, हा सेकंड व्हेरिएबल इनपुट व्हेरिएबल, दोन संख्यांची बेरीज a प्लस बी ज्यावेळेस आपण लिहितो त्यावेळेस आपल्या सेंट्रल प्रोसेसिंग युनिट मधलं अरिथमॅटिक लॉजिकल युनिट जे काही आहे, जे अरिथमॅटिक ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी वापरलं जातं, तर त्याच्यानुसार ते काय होईल, दोन संख्यांची बेरीज होईल इकडे. सो स्टेप नंबर 3 वेअर ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन विल बी परफॉर्म्ड बाय द मशीन. मग तिकडे फॉर्म्युलाचा विचार. एकदा इनपुट आला आपल्याकडे, मग इनपुट आल्यानंतर थर्ड स्टेप काय, तर प्रोसेसिंग झालं पाहिजे. दिस इज ऑल्सो जनरल स्टेप फॉर ऑल द अल्गोरिदम्स वेअर ऍक्च्युअल लॉजिक वी आर इम्प्लिमेंटिंग ओव्हर हियर or some kind of formula. If you are using those formulae we can write. Step number 3. काय अडचण? No, sir. नो सर. Step number 4 where actually after calculation इथे बेरीज झाली, तिकडे प्रोसेसिंग झालाय ना, ए आणि बी व्हॅल्यूची बेरीज होऊन रिझल्ट स्टोअर झाला. स्टोअर झालेला रिझल्ट हा स्क्रीन वरती डिस्प्ले करणे, हा सेकंड लास्ट स्टेप म्हणू आपण. दोन संख्यांची बेरीज कर असं आपण कम्प्युटरला सांगितलं, तर त्या दोन संख्यांची बेरीज कम्प्युटर करणार. केल्यानंतर जी काही बेरीजचा आन्सर आहे ते आन्सर स्क्रीनवर दाखवण्यासाठीची कमांड जी काय आहे, ती दाखवण्यासाठी जी काय स्टेप नंबर 4 आहे, ती म्हणजे डिस्प्ले रिझल्ट ए प्लस बी ऑन द आउटपुट स्क्रीन. ह्याला सेकंड लास्ट स्टेप म्हणू. आणि शेवटची स्टेप जी काही आहे त्याला एंड. इकडे आपला प्रोग्राम एंड झाला. So these 5 steps, if you will be writing on pen and paper, so this is called as an algorithm. कशासाठी? To perform addition of two numbers. दोन संख्यांच्या बेरीज करण्यासाठीचा हा अल्गोरिदम. काय अडचण? हॅलो, नो No, सर. sir. लगेच एक प्रोग्राम बघूया. येस सर. Yes, sir. ह्याचाच लगेच प्रोग्राम बघूया, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकली पण ते कशा इन्स्ट्रक्शन दिल्या जाणार बघा. मी टर्बोसी ओपन करतोय. काही गोष्टी पुढे पण थोड्याशा क्लिअर होतील बरं का, पण जसं जसं थोडंसं सांगता येईल मला दोन्ही आहे, थेअरी प्लस प्रॅक्टिकल, ह्या दोघांचा जर आपण थोडासा व्यवस्थितपणे मेळ जर घातला इकडे आहे, आपल्या युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूच्या भाषेमध्ये जर आपण त्याचा काय म्हणणार, को एक्झिस्टन्स जर साधला आहे ना, थेअरी आणि प्रॅक्टिकलचा को एक्झिस्टन्स जर साधला, डेफिनेटली आपल्याला समजेल हा विषय. स्क्रीनवर काय दिसते का दिसत नाही? काय ब्लॅक Yes. दिसते. हा, एक मिनिट. आता काय दिसते? आता बघा ना, मी फास्ट थोडस जातोय. आता तुम्ही प्रॅक्टिस केली असं समजून मी. ठीक आहे. फाईल मध्ये जाणार, न्यू फाईल ओपन करणार, नंतर फाईल मध्ये जाणार, सेव्ह. ठीक आहे, सेव्ह. तिथे 2.c सेकंड प्रोग्राम, येस, F5. आणि इकडे आपलं कमेंट म्हणजे काय कळलं का? हे कमेंट, सिंगल लाईन कमेंट, मल्टिपल लाईन कमेंट हे सांगितलंय का? हॅलो, नाही. सियर फॉर एक्झाम्पल मी जर असं लिहिलं आहे ना, सी प्रोग्राम टू परफॉर्म, जो आपला अल्गोरिदम होता त्याचा प्रोग्राम, परफॉर्म ऍडिशन ऑफ टू इंटीजर, ठीक आहे, नंबर्स, इंटीजर नंबर्स. ठीक आहे, असं जर लिहिलं मी, अँड इफ आय विल ट्राय टू कंपाईल, तर एरर फेकणार तो. बघा,
म्हणजे काय, हे जे स्टेटमेंट लिहिलं हे आपण, हे स्टेटमेंट जे काही लिहिलं ह्या प्रोग्रामच्या आतमध्ये, हे फक्त आपल्याला समजण्यासाठी लिहिलेलं आहे. हे कम्प्युटर साठी नाही आहे ना. कम्प्युटर शुड नॉट सपोज टू एक्झिक्यूट सच काइंड ऑफ सेंटेन्सेस ऑर लाईन्स. कम्प्युटर विल नॉट अंडरस्टँड सच काइंड ऑफ सेंटेन्सेस. हे सेंटेन्सेस फक्त आपल्याला माहिती देणार आहेत, कम्प्युटरला माहिती देत नाहीत. सो सच sentences which are giving information to the programmer, such statements we can write inside the comment, and comments are of two types: /* space */ this is multiple line comment. ह्याला म्हणू आपण multiple line काय म्हणणार बघा ना कमेंट. आणि 2 // आहे, 2 // represents सिंगल लाईन कमेंट. काय अडचण? हॅलो, No, sir. नो सर. मल्टिपल लाईन कमेंटचा अर्थ काय बघा ना, मी जर इकडे एलच्या खालती कर्सर आणून जर मी एंटर की प्रेस केली तर मला काय होतं, तिकडे ती मल्टिपल लाईन कमेंट तशीच राहते बघा. अजून एक सीच्या खालती येऊन मी एंटर की प्रेस केली तर मला जे काही मी मल्टिपल लाईन कमेंट्स एका लाईन मध्ये लिहिलं तर ते मल्टिपल लाईन्स मध्ये मी लिहिलेलं आहे, आणि मल्टिपल लाईन्स मध्ये लिहून पण ते मल्टिपल लाईन कमेंटमुळे त्या कमेंटच्या आतमध्ये राहिलं. काय अडचण? हॅलो, No, sir. हा पण तर ते फॉरवर्ड स्लॅश आणि ते अस्टेरिस्क ते काय केले सर तुम्ही? त्याला कमेंट म्हणतात. हो, /**/ याला कमेंट म्हणतात. त्याच्या आतमध्ये जे काही तुम्ही लिहिणार त्याला कमेंट बसतं. कमेंट बसतं याचा अर्थ काय आहे की मशीनला त्या गोष्टी कळत नाहीत, त्या गोष्टी फक्त स्क्रीनवर राहणार आपल्याला समजण्यासाठी. हॅलो, येस सर. तो सिंटॅक्स आहे. कमेंट म्हणजे /**/ ही बाय करायचं. सिंटॅक्सला चॅलेंज नाही. आय ईट ए मँगो. आय म्हणजे तिकडे सब्जेक्ट पहिल्यांदा आला, ठीक आहे बघा. नंतर काय आला? हो, वर्ब आला, नंतर ऑब्जेक्ट. नंतर ऑब्जेक्ट आला. मग इकडे आपण असं विचारू नाही शकणार की पहिल्यांदा सब्जेक्टच का आला, नंतर वर्बच का आला, नंतर ऑब्जेक्टच का आला. का तर ते रूल्स आहेत, त्या लँग्वेजचे रूल्स आहेत. सिमिलरली कमेंट मध्ये /* हे कमेंट आहे. हे असं का आलं तर हे डेनिस रिची, ठीक आहे, 1972 इन AT&T बेल लॅबोरेटरीज. डेनिस रिची आहे ना, who invented this language first time. He stated, and if somebody wants to use comments in the program, they can use /* */*. In 1972, 1972 साली ही लँग्वेज जन्माला आली आहे. डेनिस रिची ज्यांनी ही आणली म्हणू आपण, त्यांनी सांगितलं हे. मग त्याला आपल्याला सध्या चॅलेंज नाही करू शकत आपण. थर्ड इयरला जर तुम्ही असेल, सीएससी ला जर गेला, तिकडे ब्रँच सीएससी असेल, थर्ड इंजिनिअरिंगला जर तुम्ही असाल तर ह्या गोष्टी चेंज करण्याचे अधिकार आहेत. आपण यू कॅन चेंज द कंपायलर, यू कॅन राईट युअर ओन लँग्वेज. हॅलो हॅलो, येस सर, Yes, येस. हा, तुम्ही स्वतःची पण तुमची लँग्वेज लिहू शकता उद्या पुढे जाऊन. पण सध्या आपण जे काही सी लँग्वेज शिकतोय त्या लँग्वेज मध्ये जे काही सिंटॅक्स आहेत ते सिंटॅक्स आपण आहे अशी फॉलो करणार आहोत, समजून घेण्यासाठी की बाबा ही अशी लँग्वेज असते. एकदा लँग्वेज तुम्हाला बोलायला यायला लागली की पुढच्या बाकीच्या लँग्वेजेस तुम्ही किती पण बनवू शकता. एम आय राईट? येस सर. Yes, sir. Yes, sir. मराठीत ची काहीतरी भाषा आहे बघा ना, ची माहिती आहे का? हो, जेवला का तुम्ही, बर का, हेच मी आवला का जे असं काहीतरी म्हणतात ते ची येस भाषा. सर, येस, माहित आहे. हा, च ची भाषा, म प ची भाषा, जेप मेवला कापमाय बघा, असलं काय काय मराठीमध्ये. एकदा मराठी यायला लागलं तर मग पुढच्या ह्या छोट्या छोट्या भाषा आहेत ज्या पूर्वी होत्या ना बोली भाषेमध्ये, त्या कालांतराने थोड्याशा लुप्त झाल्या म्हणू आपण. त्याचा कोण अभ्यास किंवा त्या कधी बोलल्या गेल्या नाहीत, त्याच्यामुळे त्या लुप्त झाल्या म्हणू आपण. एम आय राईट? एम आय राईट? हॅलो. तसं इकडे सी लँग्वेज मध्ये जे काही आहे ना ते आपल्याला जर समजलं तर बाकीच्या लँग्वेजेस इझिली यू कॅन लर्न. देअरफॉर दिस इज द बेसिक लँग्वेज शिकतोय आपण. काय अडचण? /***/ दिस इज कॉल्ड एज मल्टिपल लाईन कमेंट. मल्टिपल लाईन्सला जर कमेंट पास करायचा असेल तर मल्टिपल लाईन कमेंट्स वापरतात, आणि जर सिंगल लाईन कमेंट असेल तर इकडे फरक काय बघा. जर मी इकडे एलच्या खाली आलो आणि जर मी एंटर की प्रेस केली तर ते सिंगल लाईन कमेंट मधून बाहेर पडतं. पडलं का? हॅलो, कलर बघा. Yes, sir. Yes, sir. म्हणजे हे फक्त सिंगल लाईन कमेंट आहे, हे मल्टिपल लाईन कमेंट नाही. पण मल्टिपल लाईन कमेंटचा जर तिकडे विचार केला बघा, तर इकडे जर मी एंटर की प्रेस केली तर मल्टिपल लाईन कमेंट मध्ये लिहिल्यामुळे ते कमेंट आहे तसं राहतं त्या लाईन्सना. हॅलो,
But if you are using single line comment, so it cannot be used as multiple line comments. तिकडे एरर फेकणार तो. आता मी पहिल्या लाईनला कमेंट पास करतो आणि जर मी आता रन करायला गेलो तर तो एरर फेकणार. त्याला लाईन कमेंट हे शब्द काय आहेत कळणार नाही, तो एरर फेकणार. डिक्लेरेशन सिंटॅक्स एरर. पण तेच जर मी इकडे बघा ना, जर मला मल्टिपल लाईन कमेंट पास करायचं असेल तर मी ह्याला एकच मल्टिपल लाईन कमेंट पास करणार. बघा ना असं. किंवा जर मला सिंगल लाईन कमेंट जर 2 लाईन असतील तर त्याला अशा पद्धतीने सिंगल लाईन कमेंट पास करायला लागेल 2 वेळा. हॅलो हॅलो येस सर. मल्टिपल लाईन कमेंट, सिंगल लाईन कमेंट बघा हे महत्वाचं आहे. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, ठीक आहे, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन इन दी प्रोग्राम कमेंट COMM. Extra information about the program if you wanted to write, you can write by using comment. मग हे असं कमेंट मध्ये आपण लिहू शकतो. आपला प्रोग्राम कुठला आहे त्या प्रोग्रामची माहिती लिहिणे म्हणजे हे कमेंट. कळलं का हो हे? हॅलो, हे असंच ठेवतोय तुम्हाला. बघा फोटो काढायचा असला काढून घ्या. कशाला सिंगल लाईन कमेंट म्हणायचं, मल्टिपल लाईन कमेंट. हॅलो, काढला का? येस Yes, sir. नंतर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण पुढच्या लेक्चरला वगैरे समजून घेऊया. हे हॅश इन्क्लूड, ह्याला जास्त आपण वेळ न देता आपण डायरेक्ट प्रोग्राम थोडासा लिहून समजून घेऊया. stdio.h हॅश इन्क्लूड. मागच्या वेळेस पण आपण हेच लिहिलं, ठीक आहे. conio.h. then without main function we cannot write our program. void main opening curly bracket closing curly bracket, between opening and closing curly bracket we can write, we can give our instructions. ठीक आहे. तर इकडे 2 संख्यांची बेरीज करायची आणि कसल्या त्या 2 संख्या आहेत तर इंटिजर 2 संख्या आहेत. मग कसे बघा ना, व्हेरिएबलचा एक कॉन्सेप्ट आहे इकडे. आपण जसं मॅथ्स मध्ये काही व्हेरिएबल्स घेतोय ना, सिमिलरली वी कॅन यूज सर्टन व्हेरिएबल्स. फॉर एक्झाम्पल A, B, C असे जर मी व्हेरिएबल्स घेतले तर मशीनला कळत नाही हे काय आहे. तर हे कसल्या टाईपचे व्हेरिएबल्स आहेत हे मशीनला सांगायला लागतं. इंटिजर. हा, इंटिजर टाईपचे आहेत का, फ्रॅक्शनल व्हॅल्यूज तुम्ही यूज करणार आहात का, कॅरेक्टर काही यूज करणार आहात का, काही शब्द यूज करणार आहात का, काही लाईन्स यूज करणार आहात, कसल्या टाईपचा डेटा आहे, विच टाईप ऑफ डेटा यू वॉन्ट टू यूज इन युअर प्रोग्राम, इट्स टाईप नीड्स टू बी मेन्शन्ड बिफोर दोज व्हेरिएबल्स. मग इकडे मी इंट लिहिलोय. मग मी ज्यावेळेस इंट असा शब्द लिहितोय त्यावेळेस मशीनला समजतं, कम्प्युटरला समजतं की हे ABC जे काही 3 व्हेरिएबल आपण वापरले ते 3 व्हेरिएबल हे इंटिजर टाईपचे व्हेरिएबल आहेत. येतं का लक्षात? हॅलो, येस सर. जर मी हे इंट लिहिलं नाही तर मशीनला इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन आहे असं मशीन समजतं. आणि जरी मी सेमिकोलन दिलं तरी तो एरर देण्याची शक्यता आहे. यस, 3 एरर दिले त्यांनी. ABC अनडिफाईन्ड सिम्बॉल. हे ABC जरी तुम्ही वापरले प्रोग्राम मध्ये तरी ते अनडिफाईन्ड सिम्बॉल्स आहेत मशीनसाठी. मशीनला कळणार नाही ते कसले व्हेरिएबल्स आहेत. त्याच्यासाठी कसल्या टाईपचे व्हेरिएबल्स आहेत हे सांगण्यासाठी आपण इंट नावाचा एक शब्द लिहितोय. इंट म्हणजे इंटिजर. काय अडचण? नो सर. हा, मग ह्याची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जर द्यायची असेल, हे ऑप्शनल आहे. कमेंट आपण ऑप्शनल गोष्टी आहेत. कमेंट लिहितो म्हणजे ऑप्शनल आहे, ते लिहायलाच पाहिजे प्रोग्राम मध्ये, गरज नाही. फक्त आपण तुम्हाला समजण्यासाठी मी इकडे लिहितोय. ह्या स्टेपला काय म्हणतोय आपण, डिक्लेरेशन ऑफ इंटिजर व्हेरिएबल्स. ह्या स्टेपला काय म्हणायचं आपल्याला, हे जे काही लिहिलंय आपण इंट स्पेस, बरं का, इकडे स्पेस द्यायचा. जर स्पेस नाही दिलं तरी पण तिकडे एरर येणार. तो इंट जो शब्द आहे तो मशीन इंटा असं वाचणार, इंटा. हॅलो, इंटाचा अर्थ माहित नाही मशीनला. इंट म्हणजे फक्त मशीनला माहिती. हॅलो, येस सर. येस सर. येस. स्पेस नाही दिला, इंट आणि ए ह्या व्हेरिएबलच्या मध्ये जर स्पेस नाही दिला तर तो मशीन वाचणार कसा शब्द, तो इंट ए असं न वाचता इंटा, आणि तो एरर देणार. बघा, अनडिफाईन्ड सिम्बॉल इंटा, अनडिफाईन्ड सिम्बॉल बी, अनडिफाईन्ड सिम्बॉल सी. त्याला इंटा ए असा व्हेरिएबलचं नाव वाचणार तो. ऍक्च्युली इंट ए असं आहे ते. समजलं काय? हॅलो, येस. येस सर. येस सर. येस. हा, सेमिकोलन का दिलंय तर वाक्य आपलं इकडे संपलंय. मशीनला कळलं की इकडे ABC 3 व्हेरिएबल वापरले आपण, ते इंटिजर टाईपचे व्हेरिएबल आहेत आणि सेमिकोलन जो काही आहे तो सेमिकोलन म्हणजे वाक्य इकडे संपलं. आता जर मी ह्याला सेव्ह केलं आणि जर कंपाईल केलं तर तो कुठल्या प्रकारचा एरर फेकणार नाही आपल्याला. 100% आपलं स्टेटमेंट करेक्ट आहे. सक्सेस प्रेस एनी की. समजलं का कशी इन्स्ट्रक्शन लिहायची? हॅलो,
Yes, sir. Yes, Yes, sir. sir. अजून एक गोष्ट, ते जर मी कॉमा जर दिला नाही, चुकून कॉमा माझा मिस झाला, तर तो एरर नाही देणार. पण एबी असे दोन डिफरंट व्हेरिएबल न वाचता तो एबी नावाचा एकच व्हेरिएबल वाचणार. हॅलो, समजतं का बघा? एरर नाही Yes, sir. फेकणार तो, Yes, sir. एरर फेकणार नाही तो. पण एबी हे एकच व्हेरिएबल असं वाचणार, सी हे दुसरं व्हेरिएबल. म्हणजे तुम्ही फक्त दोनच व्हेरिएबल डिक्लेअर केले, तुम्ही 3 व्हेरिएबल डिक्लेअर नाही केले, असा अर्थ झाला त्याचा. हॅलो हॅलो. Yes, sir. Yes, sir. जर तुम्ही स्पेस दिला आणि कॉमा मिस झाला, तर तो एरर फेकणार, का तर ए आणि बी च्या मध्ये त्याला काय कळणार नाही. समजतं का बघा? मग हे ए आणि बी हे दोन वेगळे व्हेरिएबल्स असतील तर त्याच्यामध्ये कॉमा हा देणं गरजेचं आहे. कॉमा जर दिला तरच तो एरर निघून जाणार. इथे एरर फेकणार तो. काय एरर फेकला कळला का? हॅलो, Yes, sir. बघा, मग इकडे कॉमा दिला, F2 सेव्ह केलं. आता जर मी कंपाईल केलं तर तो एरर नाही फेकणार. आपला प्रोग्राम बरोबर, म्हणजे लिहिलेली इन्स्ट्रक्शन समजली मशीनला आहे ना. एबीसी 3 व्हेरिएबल आपण वापरले, इंटिजर टाइपचे ते व्हेरिएबल आहेत. सेमीकोलननी वाक्य कंप्लीट झालं आणि व्हेरिएबलच्या मध्ये कॉमा दिला. कॉमा रिप्रेझेंट्स यू हॅव सेपरेटेड युअर व्हेरिएबल्स. काय अडचण? No, sir. आता बघा, आपली ही पहिली स्टेप झाली असं म्हणू आपण. ठीक आहे. मग स्टार्ट झाला आपला आहे ना, इथून स्टार्ट झाला प्रोग्राम. इकडे डिक्लेरेशन झालं व्हेरिएबलचं. नंतर आपल्याला रीड करता यायला पाहिजे ना, व्हॅल्यू ए आणि बी च्या व्हॅल्यू रीड करता यायला पाहिजे. मग रीडिंग साठी मी जर असं लिहिलं, मशीनला सांगितलंय ना ए ची व्हॅल्यू किती आहे, 10 आहे. वाक्य संपलं इकडे, सेमीकोलन. ए इज इक्वल टू 10 वाक्य संपलं आहे. ह्या वाक्यावरून ए इज इक्वल टू 10 ह्या वाक्यावरून कम्प्युटर काय करतो, ए नावाच्या व्हेरिएबल मध्ये 10 स्टोअर करतो. काय अडचण? No, sir. No, sir. सिमिलरली व्हेन आय विल राईट बी इज इक्वल टू 10, त्यावेळेस तो बी नावाच्या व्हेरिएबल मध्ये 10 स्टोअर करणार. हे तिसरं सेंटेन्स झालं आपलं. म्हणजे आपण परत एकदा इकडे येतो बरं का. म्हणजे ही पहिली स्टेप स्टार्ट झाला, आपलं कर्ली ब्रॅकेटनी स्टार्ट झाला असं म्हणू. नंतर आपण रीड केलं. रीड ए अँड बी मीन्स व्हॉट, व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी वी आर रीडिंग विथ द हेल्प ऑफ कम्प्युटर, or we are providing value of a and b to the computer. मग ज्या वेळेस आपण a is equal to 10 लिहिलं सेमीकोलन, b is equal to 10 लिहिलं मला वाटतं परत सेमीकोलन, तर हे जे काही लिहिलं गेलं ते म्हणजे रीडिंग आहे, ऍक्च्युअली इनपुट व्हॅल्यूचं रीडिंग. काय अडचण? हॅलो, No, sir. No, No, sir. आपण स्टेप नंबर 3 कडे जातोय, जिकडे ऍक्च्युअल ऍडिशन वी विल हॅव टू परफॉर्म. मग ती परफॉर्म करण्यासाठी इकडे Sir, addition of 3 integers म्हणावं लागेल ना. हा 3 integer numbers म्हणावं लागेल ना वरती. कुठं? अहो, तुम्हाला समजलं का बघा, आहे ना, हे जर कळत नसेल तर आपण कसं विचार करा की Maths नाही. 3 जरी व्हेरिएबल वापरले असतील तर ते 3 व्हेरिएबल मधले 2 व्हेरिएबल हे इनपुट व्हेरिएबल्स आहेत आणि एक जो व्हेरिएबल आहे सी, ज्याला म्हणू आपण, तो आउटपुट व्हेरिएबल आहे, ज्याच्यामध्ये आपण रिझल्ट स्टोअर करणार आहोत. 2 संख्यांची बेरीज होणार का 3 संख्यांची बेरीज होणार? हॅलो हॅलो. 2. दोन संख्यांची. हा, 3 जरी व्हेरिएबल मी वापरले असले तरी संख्या 2च संख्यांची मी बेरीज करणार आहे आणि 2 संख्यांची केलेली बेरीज ही आपण तिसऱ्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करणार आहोत. मग तिथे ऍडिशन ऑफ 3 व्हेरिएबल्स म्हणून कसं चालेल? कोणी विचारला हा क्वेश्चन? समजला का? Yes, sir. बघा ना, थोडासा विचार करा. हा सब्जेक्ट पूर्ण लॉजिकल थिंकिंगचा सब्जेक्ट आहे. आपण विचार करूनच सगळ्या गोष्टी लिहायच्या आहेत. आणि जरी तुम्हाला काही गोष्ट समजली नसेल, जरी मी काही रागामध्ये बोललो तरी मला समजून घ्या, मी तुमचं आन्सर देईन. फक्त जरी कधी मला राग आला तर तो राग हा प्रेमापोटी आहे असं समजा. काय अडचण? Yes, sir. Yes. ठीक आहे. No, sir. हा, ठीक आहे. सो सी व्हेरिएबल नाव आय एम परफॉर्मिंग ऍडिशन. बघा ना, ए प्लस बी एवढंच लिहिलं मी. बघूया ना काय होतं. मी कंपाईल केलं तर तो वॉर्निंग देतो. ठीक आहे, एरर नाही देत. कोड हॅज नो इफेक्ट म्हणतो. म्हणजे ए प्लस बी जे काही लिहिलं सेमीकोलन, ह्या कोडला इफेक्ट नाही आहे, वॉर्निंग आहे. म्हणजे माझा प्रोग्राम रन होणार पण वॉर्निंग सकट रन होणार. समजलं का? हॅलो, म्हणजे हे लिहिलेल्या स्टेटमेंटला अर्थ आहे पण इफेक्ट नाहीये. इफेक्ट वॉर्निंग आहे ना. एरर आणि वॉर्निंग मध्ये फरक आहे तिकडे. बघा,
समजा पूर आलाय ना, पूर आल्यानंतर गेट लावलेले असतात बर का, आणि पोलीस लोक तिथं उभारलेले असतात, सांगतात है ना येणाऱ्या जाणाऱ्यांना, ह्या गेटच्या पलीकडे जाऊ नका आहे ना, धोक्याची पातळी आहे. ठीक आहे, मग त्यांनी फक्त वॉर्निंग दिलेली आहे. पण काही जण असे असतात, ते वॉर्निंग न ऐकता ते गेटच्या वरती उड्या मारून जातात, तिकडे जातात का? Yes, sir. Yes, sir. हा फरक आहे बरं का वॉर्निंग मध्ये आणि एरर मध्ये. एरर म्हणजे काय की तिकडे बंदूक लावूनच सांगितलेलं आहे तुम्हाला, तिकडे जाऊ नका आहे ना, पाण्याची पातळी आहे, लक्षात घ्या. यू कॅनॉट एक्झिक्यूट, तुम्ही त्या गेटच्या पलीकडे जाऊच नाही शकत, ते म्हणजे एरर असं समजू आपण आहे. वॉर्निंग म्हणजे काय की जरी वॉर्निंग असली तरी प्रोग्राम एक्झिक्यूट होणार आहे. बट इफ in your program, if there will be a single error in your program, then you will not be able to execute your program. आपण प्रोग्राम आपला एक्झिक्यूट करूच शकत नाही, लक्षात घ्या. हा फरक आहे एरर आणि वॉर्निंग मध्ये. कोण सांगेल का एकदा व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन वॉर्निंग अँड एरर? हॅलो, फास्ट. वॉर्निंग असेल तर काय होणार, प्रोग्राम एक्झिक्यूट होणार का नाही? Honors. होणार. लक्षात पण घ्या. पुढे काहीतरी अडथळा येणार. हा, पुढे काहीतरी अडथळा येणार, एक तर पुढे मरणार तुम्ही त्या धोक्याच्या पातळीत, त्या पुरामध्ये जाऊन बघा. ती तुमच्या रिस्क वरती तुम्ही ते प्रोग्राम एक्झिक्यूट करताय, वॉर्निंग जर असेल. आणि इफ कम्प्युटर डिस्प्ले सर्टन वॉर्निंग्स अँड देन ऑल्सो इफ यू आर एक्झिक्युटिंग युअर प्रोग्राम, इट मीन्स यू आर एक्झिक्युटिंग युअर प्रोग्राम विथ वॉर्निंग. समटाइम्स यू विल गेट an answer, desired output will be displayed on the screen, sometimes it will not be displayed on the desired output will not be displayed on the screen. समजलं का? हॅलो, Yes, sir. Yes, sir. येस सर. आता हेच बेस्ट एक्झाम्पल बघा ना, इथेच बघू आपण. मी कंपाईल करतोय, वॉर्निंग दाखवली त्यांनी, कोड हॅज नो इफेक्ट सांगितलं, A+B सेमीकोलन, ह्या कोडला, ह्या लाईनला इफेक्ट नाही असं सांगितलं त्यांनी. पण मला ते राहवलं नाही, त्या गेटच्या वरती उडी मारून मी गेलो आणि प्रोग्राम माझा एक्झिक्यूट केला आहे. मला आउटपुट काय भेटतं बघू आपण. काय भेटलं का? No, sir. No, sir. समजतं का बघा. म्हणजे ह्याला अर्थ नाहीये काही, ह्याला अर्थ नाहीये काही. आता इकडे आउटपुट स्क्रीन जी काय आहे ती क्लिअर करायला पाहिजे. मग आपली जी स्टेप आहे ती स्टेप, आफ्टर डिक्लेरेशन ऑफ आवर व्हेरिएबल्स लेटस यूज अँड CLR ACR, जे आपण पहिल्या लेक्चरला बघितलं. काय अडचण? हॅलो, No, sir. No, sir. टू क्लिअर दी आउटपुट स्क्रीन. आता मी एक्झिक्यूट करतोय बघा, तर ते आउटपुट स्क्रीन जे काय आहे ती क्लिअर झाली का बघू आपण. येस. Yes, sir. हा, पण A+B चा आन्सर अजून स्क्रीनवर दाखवलेलं नाहीये त्यांनी. ठीक आहे, मग ते दाखवण्यासाठी हे जे काही वॉर्निंग आलेली आहे आपल्याला, ठीक आहे, कोड हॅज नो इफेक्ट, त्या कोडला थोडासा अर्थ देत प्रिंटएफ फंक्शन लिहिलं. कशा पद्धतीने लिहिलं बघा ना, प्रिंटएफ राऊंड ब्रॅकेट डबल कोट्स कॉमा आणि इकडे राऊंड ब्रॅकेट कम्प्लीट, आणि इथे काय लिहिलं, /n म्हणजे नवीन लाईनला ऍडिशन ऑफ A and B इज इक्वल टू लिहून. आता हे उत्तर जे काही येणार आहे बरं का, हे उत्तर कशात येणार हो? जर दोन इंटिजर संख्यांची बेरीज केली तर उत्तर पण कशात येणार? हॅलो हॅलो, इंटिजर मध्ये. इंटिजर संख्यांची बेरीज केली, आन्सर पण आपलं इंटिजर मध्येच येणार. मग इंटिजर जर नंबर आपल्याला ह्या आउटपुट स्क्रीनवरती दाखवायचा असेल तर फॉर्मॅट स्पेसिफायर वापरला जातो. त्या फॉर्मॅट स्पेसिफायरला %d असं म्हणतात. मग ह्याचा अर्थ मशीन असा समजून घेतो की ह्या %d च्या ठिकाणी तुम्हाला इंटिजर व्हॅल्यू दाखवायची आहे. कुणाची? तर ह्या कॉमा नंतर A+B, ह्या A+B ची व्हॅल्यू ह्या %d च्या ठिकाणी आउटपुट स्क्रीनवरती दाखवायची आहे, असा अर्थ कम्प्युटर समजून घेतो. अँड विथ द हेल्प ऑफ दिस प्रिंटएफ फंक्शन, प्रॉपर मेसेज विल बी डिस्प्लेड ऑन द आउटपुट स्क्रीन विथ काय म्हणणार, प्रॉपर मेसेज विल बी डिस्प्लेड ऑन द आउटपुट स्क्रीन. आणि तो डिस्प्ले मेसेज कसा होईल? ऍडिशन ऑफ A and B इज इक्वल टू %d म्हणजे इंटिजर व्हॅल्यू, कोणाची? तर ह्या कॉमाच्या नंतर A+B म्हणजे ह्या दोघांची बेरीज करणार तो, 10 + 10 20. तर ह्या ठिकाणी तो 20 ची व्हॅल्यू दाखवणार. काय अडचण? No, sir. No, sir. हा, मी कंपाईल करतोय, आधी सेव्ह केला माझा प्रोग्राम, रन करतोय बघा. रन झाला. आउटपुट स्क्रीन बघण्यासाठी विंडो आणि इकडे प्रत्येक वेळेस जायची गरज नाही आपल्याला. अजून एक फंक्शन आपण शिकलो, कुठलं? Get Get CH. CH. CH.
टू होल्ड, हे सुरुवातीचे काही प्रोग्राम्स आहेत म्हणून मी लिहितोय, परत मी लिहिणार नाही, तुम्ही पाठ करा, हे लक्षात ठेवा आहे ना. टू होल्ड दी आउटपुट स्क्रीन आफ्टर एक्झिक्युशन, बरोबर. सर ती लिहायला लागते का सेंटेन्स? सांगितलं की आताच रक्त आठवलं की कमेंट जे काय आहे ते आपल्याला माहितीसाठी येते, लिहायलाच पाहिजे गरजेचं नाही. कमेंट म्हणजे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन इन दी प्रोग्राम वी आर रायटिंग, हे लिहिलं नाही तरी चालतंय, हे पण लिहिलं नाही तरी चालतंय, पण सवय ठेवायची आहे ना लिहायची. जर चांगला प्रोग्रामर व्हायचा असेल तर लिहायची सवय ठेवायची. ह्याचा फायदा काय होतो, आपण ज्यावेळेस आपला प्रोग्राम उघडतो आपल्याला कळतं हे कशासाठी लिहिलं आपण. हॅलो, एम आय राईट? येस सर. आता मी रन करतोय बघा ना, आउटपुट स्क्रीन लगेच दिसेल आपल्याला. गेट सीएस टाकलाय आपण. ऍडिशन ऑफ ए अँड बी इज इक्वल टू 20. हॅलो, येस सर. दोन संख्यांची बेरीज केली त्यांनी बघा. इकडे जर मी चेंज केली व्हॅल्यू 100 प्लस 10, रन केला प्रोग्राम बघा 110, काय अडचण? नो सर. नो सर. हा, समजा मी इकडे बी ची व्हॅल्यू चेंज केली काहीतरी, बी ची व्हॅल्यू मी काय केली 200 केली आहे. सर हा आपण सी इंटिजर पण घेतलेला, म्हणजे सी आलाच नाही ना हा, output मध्ये. ते कशासाठी घ्यायचं सांगतो मी बरं का, ते कशासाठी घ्यायचं सांगतो मी, मला थोडासा टाइम द्या. मी परत एकदा रन करतोय बघा. ऍडिशन ऑफ ए अँड बी इज इक्वल टू 300, काय अडचण? इथपर्यंत काय अडचण? नो नो सर. सर. आता जो त्यांनी क्वेश्चन विचारला त्या क्वेश्चनचा आन्सर देण्यासाठी मी इकडे येतोय बघा. हे प्रत्येक वेळेस, आता हा छोटा फॉर्म्युला होता म्हणून इकडे ए प्लस बी लिहून भागवलं आपण, ठीक आहे. जर मोठा फॉर्म्युला असेल तर अशा ठिकाणी आपल्याला रिस्क न घेता ह्या, कारण की इकडे बघा ना, आपण कॅल्क्युलेटर वरती बरेच काय असले काही ब्रॅकेट्स वापरतो, आठवतात का? अप्लाइड मेकॅनिक्स आठवतं का? बघा रिझल्ट लागेल काही दिवसात त्याला. येस. येस सर. असलं काहीतरी, परत गुणाकार, असले बरेच काही ब्रॅकेट्स वगैरे वापरले होते आपण, आठवतात का? आणि त्या ब्रॅकेट्स न कळल्यामुळे बरेच काही चुकीचे आन्सर्स यायचे आपले. हॅलो, येस. अँड टू अवॉइड दिस व्हॉट वी कॅन डू, असं न लिहिता ए प्लस बी इकडे न लिहिता, सिम्पली व्हॉट यू डू, यू स्टोअर अँड रिझल्ट इन दी सी व्हेरिएबल. सी इज इक्वल टू, मशीनला सांगायचं सी म्हणजे काय आहे, तर ए प्लस बी ची बेरीज आहे. आणि मग ते जे काही ए प्लस बी ची काही ऍडिशन झालेली आहे, ती ऍडिशन, त्याचा आन्सर मशीन काय करतो, सी मध्ये स्टोअर करतो, सी ह्या नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो. आणि मग इथे ए प्लस बी न लिहिता डायरेक्ट काय लिहायचं, सी लिहायचं. कशासाठी सी वापरलं कळलं का? येस सर. Actually, C is our output variable. A and B are our input variables. C is output variable, A and B are input variables. आता मी इकडे असं लिहिलंय म्हणजे हे असंच लिहायला पाहिजे असं काय नाही आहे ना, कोणतरी PQR पण वापरेल, काय अडचण नाही. ओके, XYZ कोण वापरेल? हॅलो, येस सर. येस सर. हा, मी इकडे काय केलंय, पहिले दोन व्हेरिएबल हे माझे इनपुट व्हेरिएबल घेतलेले आहेत, सी हा माझा आउटपुट व्हेरिएबल घेतलेला आहे. कोणाला जर वाटलं की शेवटचे दोन व्हेरिएबल आपण इनपुट घेऊ आणि पहिलं आउटपुट घेऊ तरी पण चालेल, कोणाला वाटलं पहिलं आणि शेवटचं आपण इनपुट घेऊ आणि मधलंच आउटपुट घेऊ तरी पण चालेल. एन नंबर ऑफ पॉसिबिलिटीज यू हॅव. फक्त त्या पॉसिबिलिटीज वापरताना उगाच असल्या पॉसिबिलिटीज वापरल्यानंतर अवघड गोष्टी करून घ्यायच्या नाहीत स्वतःसाठी. हॅलो, येस. येस सर. येस येस. सर. ह्याचा एक स्क्रीनशॉट घ्यावा अशी इच्छा आहे. थांबा एक मिनिट, थोडस वर घेऊ. आता घ्या, हे सगळं लिहून काढा बरं का. काढलं का? घेतलं का? येस सर. येस सर. येस सर. आता इकडे एक ऑब्झर्वेशन केलं का बघा, प्रत्येक वेळेस आपल्याला ए आणि बी च्या व्हॅल्यू इथे बदलायला लागतात आणि मग आन्सर चेंज होतो, बरोबर का? हॅलो, हा. येस सर. मग ह्याला आपण कसला प्रोग्राम म्हणायचं? स्पेसिफिक प्रोग्राम म्हणायचं. स्पेसिफिक. व्हाय स्पेसिफिक? व्हॅल्यू ऑफ ए अँड बी, these values we have given and we have mentioned in the program, and according to our values machine will be displaying result on the output screen. मग ह्या दोन व्हॅल्यू मला कम्प्युटरनी कीबोर्ड थ्रू घ्यायला पाहिजेत, माझ्याकडून घ्यायला पाहिजेत. म्हणजे कसं, जसं आपण एटीएम मध्ये गेल्यानंतर एटीएम कार्ड इन्सर्ट केल्यानंतर ते विचारत आहे ना, प्लीज काय आहे ना, प्लीज एंटर युअर पिन, बरोबर का? येस सर. त्या पद्धतीने मशीनने आपल्याला विचारायला पाहिजे, ए ची व्हॅल्यू एंटर करा,
बी ची व्हॅल्यू एंटर करा. मग एच आणि बी च्या व्हॅल्यू आपण टाकल्यानंतर त्याच्यानुसार त्याने आन्सर सी दाखवायला पाहिजे, जसं तुमच्या कॅल्क्युलेटरवर होतं तसं. हॅलो. येस सर. मग ह्या प्रोग्राम मध्ये थोडीशी मॉडिफिकेशन करतोय बघा ना. त्याच्यासाठी आधी हे काय केलं, हे कमेंट टाकलं आहे ना, कमेंट टाकलं ह्याला बघा ना, एवढ्या लाईनला कमेंट टाकलं. कमेंट टाकल्यामुळे काय झालं तर आपण तो कोड हाईड केला आहे ना, मशीनसाठी तो कोड हाईड केला. आणि इथे मी आता जर रन केला तर मला स्क्रीनवर काय दिसतं बघा ना, काय नाही दिसणार. येस. हॅलो. येस सर. येस सर. फक्त हे चुकून गेट सीएस ला पण मला वाटतं कमेंट पडलं, जे पडायला नाही पाहिजे होतं. का तर आपल्याला प्रोग्राम एक्झिक्यूट झाल्यानंतर ते आउटपुट स्क्रीन दिसली पाहिजे इमिजिएट. येस. हॅलो. येस. आता इकडे बघा, म्हणजे मी प्रोग्राम रन केल्या कस्टमरला तिकडे कस्टमर किंवा क्लायंट जो कोण आपलं हे सॉफ्टवेअर छोटस वापरणार असेल, ज्यात जिकडे दोन संख्यांची बेरीज करण्यासाठी आपण लिहिणार आहोत पहिला प्रोग्राम, तर तिकडे सगळ्यात पहिल्यांदा ह्या ब्लिंकिंग कर्सरच्या इथे सुरुवातीला एक मेसेज दिसला पाहिजे. तो मेसेज काय असेल, प्लीज एंटर व्हॅल्यू ऑफ ए. मग तो स्क्रीनवर दिसेल, ए ची व्हॅल्यू एंटर करा असा मेसेज स्क्रीनवर दिसेल. येतं का लक्षात? आणि तो मेसेज स्क्रीनवर दिसण्यासाठी फर्स्ट स्टेप इज व्हॉट, वी नीड टू डिस्प्ले दॅट मेसेज फॉर इनपुट व्हेरिएबल ए. मग प्रिंटफ फंक्शन वापरतोय मी बघा, /n प्लीज एंटर व्हॅल्यू ऑफ ए असा मेसेज मी स्क्रीनवरती दाखवण्यासाठी हे लिहिलेलं आहे. मी कंपाईल करतोय. प्रत्येक वेळेस जर आपला प्रोग्राम करेक्ट असेल तर कंपाईल करण्याची गरज नाही, डायरेक्टली यू कॅन एक्झिक्यूट युअर प्रोग्राम. प्लीज एंटर व्हॅल्यू ऑफ ए. काय अडचण? नो सर. आता इथे टाइम किती झाला बघा. आता इथे जर मी समजा ए ची व्हॅल्यू एंटर करायला गेलो 10, तर तो घेत नाही ना, आपल्याकडून इनपुट घेत नाही. बघा मी 10 टाईप करायला जातो, फेकतं आपल्याला बाहेर. तुम्ही पण ट्राय करा, फेकतं बाहेर. ते फेकलं. येस सर. मी परत रन करतोय बघा, मी 1 प्रेस केलं की फेकतं ते बाहेर आणि आपल्याला ब्ल्यू स्क्रीन कडे घेऊन येतं. तर ह्या प्रिंटफचा अर्थ काय आहे की फक्त हा मेसेज स्क्रीनवर दाखव, प्लीज एंटर व्हॅल्यू ऑफ ए हा मेसेज फक्त स्क्रीनवर दाखवण्याचं काम प्रिंटफ फंक्शननी केलं. डिस्प्ले मेसेज स्क्रीनवर करण्याचं काम फक्त प्रिंटफ फंक्शननी केलं, जे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं. आता ह्या इज इक्वल टू च्या नंतर जर आपल्याला त्या इंटिजर व्हॅल्यू जर एंटर करायची असेल इकडे कीबोर्ड थ्रू, अशी कमांड जर कम्प्युटरला द्यायची असेल की आम्ही जे काही कीबोर्ड थ्रू व्हॅल्यू टाकणार ती व्हॅल्यू आमच्याकडून ऍक्सेप्ट कर, मग मशीन काय करणार, ती व्हॅल्यू ऍक्सेप्ट करणार. ते ऍक्सेप्ट मशीन कडून व्हॅल्यू होण्यासाठी आपण कुठला फंक्शन वापरतोय पुढचं, स्कॅनएफ. हॅलो. येस सर. कशासाठी स्कॅनएफ, तर आपल्याकडून ए ची व्हॅल्यू घेण्यासाठी स्कॅनएफ फंक्शन. राऊंड ब्रॅकेट, सेमिकोलन, 2 घर आत यायचं, अवतरण चिन्ह, अवतरण चिन्हामध्ये मेन्शन करायचं तुम्ही कसल्या टाईपची व्हॅल्यू कीबोर्ड थ्रू एंटर करणार आहात, त्याचा फॉर्मॅट स्पेसिफायर द्यायचा. आपण इकडे शिकलो इंटिजर व्हॅल्यू जर स्क्रीनवर दाखवायची असेल तर %d हा फॉर्मॅट स्पेसिफायर असतो. सिमिलरली ए ची व्हॅल्यू आपल्याला कीबोर्ड थ्रू जर टाकायची असेल तर %d हा फॉर्मॅट स्पेसिफायर असणार. म्हणजे मशीनला इकडे समजतं की इंटिजर व्हॅल्यू कीबोर्ड थ्रू घ्यायची आहे. %d कळलं का? %d म्हणजे इंटिजर व्हॅल्यू. येस सर. स्कॅन म्हणजे आमच्याकडून इनपुट घे, असं मशीनला सांगतोय आपण, आमच्याकडून इनपुट घे. आणि ते कसलं इनपुट घे, तर इंटिजर व्हॅल्यू घे आमच्याकडून अवतरण चिन्हात. हॅलो. हॅलो. हा सिंटॅक्स आहे, हा Yes. सिंटॅक्स पाठ करायला लागेल. अवतरण चिन्हात %d लिहिणे, %d कशासाठी, तर इंटिजर साठी. नंतर इथे कॉमा द्यायचा, हे पण पाठ करायला लागेल बघा ना, कॉमा द्यायचा. नंतर सगळ्यात महत्वाचं एम्परसाइन सिम्बॉल जो आपण शिकला, अँड. आणि मग इथे कशामध्ये स्टोअर करायची, त्या कीबोर्ड थ्रू टाकलेली व्हॅल्यू, समजा मी 10 टाकली तर ती 10 व्हॅल्यू ही कशात स्टोअर करायची ते सांगण्यासाठी इकडे एम्परसाइन सिम्बॉल आणि तो ए मध्ये स्टोअर कर असं आपण सांगायचं त्याला. तर ह्या वाक्याचा अर्थ भरपूर महत्वाचा आहे, जिकडे मशीन समजून घेतं की तुम्हाला इंटिजर व्हॅल्यू कीबोर्ड थ्रू एंटर करायची आहे आणि कीबोर्ड थ्रू इंटिजर व्हॅल्यू जी एंटर केली जाईल तुमच्याकडून ती ए नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायची आहे. एवढी सगळी माहिती एवढ्या लाईन मुळे त्या मशीनला समजते. काय अडचण? नो सर. नो सर. हा, सगळ्यांना समजतंय का मुलींमध्ये? हॅलो, फक्त मुलांचा आवाज येतोय मला. येस सर. येस सर. मग आता आपण सेव्ह करतोय प्रोग्राम, कंपाईल करूया. तर
मी मला वाटतं रन केलं बरं का, मला दिसलं नाही, सॉरी. तुम्हाला स्क्रीन दिसते का? मला स्क्रीन दिसत नाही. हॅलो, सर ब्लॅक दिसते. कशामुळे बघा ना. आता हा सर दिसते. Yes. हा, प्लीज एंटर व्हॅल्यू ऑफ हे दिसतंय का? Yes, Yes, sir. येस सर. बघा, मगाशी आपल्याला जर मी 10 एंटर करायला गेलो तर फेकत होतं ते बाहेर. ब्ल्यू स्क्रीन कडे आपण ऑटोमॅटिक येत होतो. आता जर मी 10 टाईप करण्याचा प्रयत्न केला, 10 जर एंटर करण्याचा प्रयत्न केला कीबोर्ड थ्रू, तर तू घेणार व्हॅल्यू. घेतली का हो? Yes, sir. येस सर. येस. तर 10 व्हॅल्यू हे त्यांनी का घेतली, तर स्कॅनएफ नावाच्या फंक्शन मुळे इनपुट घेतलं आपल्याकडून. हॅलो, यस. Yes, sir. येस सर. जर ते स्कॅनएफ फंक्शन वापरलंच नाही तर आपल्याकडून तो कीबोर्ड थ्रू इनपुट घेणार नाही. कीबोर्ड थ्रू इनपुट घेण्यासाठीच ते स्कॅनएफ फंक्शन अवतरण चिन्हामध्ये %d का लिहिला, तर इंटिजर व्हॅल्यू आपण टाकणार आहोत. कॉमा कशामध्ये स्टोअर व्हायला पाहिजे, तर $a मध्ये स्टोअर व्हायला पाहिजे, अशी आपण कमांड दिली तिकडे. पुढचा मेसेज येत नाही बघा ना, पुढचा मेसेज येत नाही. प्लीज एंटर व्हॅल्यू ऑफ बी हा मेसेज यायला पाहिजे, तो येत नाही. काय येत नाही, तर आपण लिहिलाच नाही. जेवढं आपण सांगणार तेवढंच मशीन करणार. हॅलो हॅलो. येस सर. येस. Yes, sir. मग सिमिलरली हे जसं लिहिलं, प्रिंट एफ प्लीज एंटर व्हॅल्यू ऑफ ए स्कॅनएफ %d, $a. सिमिलरली बी साठी पण आपल्याला जो आपला इनपुट दुसरा इनपुट व्हेरिएबल आहे त्याच्यासाठी पण लिहायला लागेल. तर ते कसं लिहायचं, थोडीशी लिहिण्याची प्रॅक्टिस करा, म्हणून आपण थोडंसं असं घेतोय. नंतर शॉर्ट वे पण सांगू आपण, पण सध्या जास्त टायपिंग करण्याची प्रॅक्टिस करा ना. प्लीज एंटर व्हॅल्यू ऑफ बी इज इक्वल टू, मग एवढंच लिहिलं आहे ना, स्कॅनएफ नाही लिहिलं आहे ना. बघा ना, मी रन केलं, ए ची व्हॅल्यू घेणार तो, कारण की ए साठी आपण स्कॅनएफ फंक्शन वापरलेलं आहे. मी एंटर की प्रेस केली, इमिजिएटली इट विल डिस्प्ले प्लीज एंटर व्हॅल्यू ऑफ बी. बट फॉर दिस बी व्हेरिएबल वी हॅव नॉट युज्ड स्कॅनएफ फंक्शन. जर मी इकडे 20 लिहायचा प्रयत्न केला तर तो फेकणार आपल्याला बाहेर आणि आपल्या ब्ल्यू स्क्रीन कडे वापस आपल्याला घेऊन जाणार. गेला का? Yes, sir. येस सर. Yes, sir. हा, त्याच्यासाठी इकडे परत एकदा स्कॅनएफ फंक्शन लिहायचं. कशासाठी, तर बी साठी. बी पण कसल्या टाईपचा व्हेरिएबल आहे, इंटिजर टाईपचा आहे, म्हणून अवतरण चिन्हामध्ये %d आलं, कॉमा $, बी. ह्याच्यावरून काय समजून घेणार मशीन, सांगा, कोणीतरी सांगा. ह्याच्यावरून मशीन काय समजून घेणार? बी ची व्हॅल्यू ऍड B. करायची ते. स्कॅनएफ म्हणजे इनपुट घेणार तो, %d म्हणजे इंटिजर टाईपची व्हॅल्यू घेणार तो, आणि स्टोअर कशात करणार, तर $b. प्रत्येक वर्डचा तिथे अर्थ आहे, लक्षात घ्या. स्कॅनएफ म्हणजे इनपुट घेणे, %d म्हणजे इंटिजर टाईपचीच व्हॅल्यू घेणे, $b म्हणजे घेतलेली इंटिजरची व्हॅल्यू ही बी नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करणे. कळलं का हा अर्थ? हॅलो. Yes, sir. येस सर. आता पुढे बरं का, पुढे आपण ऑलरेडी कोड लिहिलेलाच आहे आपला. तर इथे C इज इक्वल टू A प्लस बी ह्याची बेरीज व्हायला पाहिजे आणि आन्सर स्क्रीनवर दाखवायला पाहिजे, म्हणून आपण जे कमेंट केली ती गोष्ट, ती कमेंट काढून टाकली. म्हणजे ह्या 2 लाईन पण तो आता काय करणार, एक्झिक्यूट करणार आहे. एम आय राईट? हॅलो. येस सर. Yes, sir. आता बघा, सेव्ह केलं, कंपाईल करू. आधी कंपाईल केलं, आता रन करतोय. सगळ्यात पहिल्यांदा तो ए ची व्हॅल्यू विचारतोय, मी 10 टाकली. बी ची व्हॅल्यू विचारेल, 20 टाकली. आफ्टर प्रेसिंग एंटर की स्क्रीनवर दाखवेल तो ऍडिशन ऑफ ए अँड बी इज इक्वल टू 30. हॅलो हॅलो. येस Yes, सर. sir. Yes, sir. This program is called as generalized program. Why we are calling it a generalized program? Because after execution of this program, each time we can give different values of a and b. Am I right? वेगवेगळ्या व्हॅल्यू ए आणि बी च्या आपण टाकू शकतो. आता बघा ना, प्रत्येक वेळेस प्रोग्राम रन करायला लागेल. फक्त मी आता इकडे 1 टाकली, ए ची व्हॅल्यू, बी ची व्हॅल्यू 2 टाकली, लगेच एंटर की प्रेस केली. ऍडिशन ऑफ ए अँड बी इज 3. काय अडचण? No, sir. 100 अधिक 234 काय बघा, 334. येस. हॅलो. Yes, sir. येस. समजलं का स्टेप्स आणि प्रोग्राम? हॅलो. येस सर. समजलं. Yes, sir. ह्याचा एक स्क्रीनशॉट काढा फास्ट. आपल्याकडे मला वाटतं लास्ट 1 मिनिट आहे बरं का. स्क्रीनशॉट काढा. काढलं का? Yes, Yes, sir. sir. आता थोडेसे मी चेंजेस करतोय बघा ना. मॅथ्स मध्ये ते अलाव आहे, इज इक्वल टू सिम्बॉल इकडचं तिकडं, तिकडचं इकडे लिहिलं तर चालतं, पण कम्प्युटरला चालत नाही.
समजा मी हे असं लिहिलं ए प्लस बी इज इक्वल टू सी जर लिहिलं तर त्याला कळत नाही, मशीन समजून घेत नाही, मशीन एरर देते. हे समजून घ्या. ए प्लस बी इज इक्वल टू सी असं लिहू शकत नाही आपण. फॉर्म्युला जो काय आहे, फॉर्म्युल्याची जी काही कसली बाजू म्हणू आपण, उजवी बाजू जी आहे ती उजवी बाजू उजव्या साईडलाच लिहायची. डाव्या साईडला फक्त एकच व्हेरिएबल आपण लिहू शकतो. इक्वेशन्स आपण इकडे लिहू शकत नाही. समजलं का कम्प्युटर साठी? हॅलो. येस सर. येस सर. त्याचा अर्थ कसा बदलतो तो आपण काही येणाऱ्या काही लेक्चर्स मध्ये समजून घेऊ. पण इकडे असं उलट सुलट लिहू नाही शकत. ए प्लस बी इज इक्वल टू सी. फॉर्म्युला लिहिताना हा डाव्या साईडला एकच व्हेरिएबल पाहिजे, हा फक्त रूल आपण फॉलो करू. डाव्या साईडला फक्त एकच व्हेरिएबल पाहिजे, मग उजव्या साईडला तुम्ही तुमचे फॉर्म्युले लिहा. समजलं का? जाता जाता एक रूल सांगितला मी. हॅलो. येस सर. येस सर. अजून एक गोष्ट बर का, जर इकडे वाक्य संपलं आणि जर तुम्ही सेमीकोलनच दिला नाही तर तो एरर फेकतो. हे सांगितलंय आपण. येस. येस सर. सी इज इक्वल टू ए प्लस बी, वाक्य संपलं. जिथं वाक्य संपलं तिथं सेमीकोलन यायलाच पाहिजे. सेमीकोलन म्हणजे थोडक्यात फुल स्टॉप आहे आपल्या ह्या कम्प्युटर प्रोग्रामिंग लँग्वेज साठी. इकडे समजा जर तुम्ही कॉमा दिला तर काय होतं बघा, एरर फेकला त्यांनी. हॅलो. इलिगल यूज ऑफ पॉइंटर. कळलं का? कॉमा पण गरजेचा आहे. हॅलो. येस सर. हा, पण हा अँपरसाइंड गरजेचा नाही. जरी अँपरसाइंड गरजेचा नसेल तरी पण अर्थ भरपूर महत्वाचा आहे. आता मी अँपरसाइंड काढला इकडे, हे महत्वाचं आहे बरं का. आणि जर मी कंपाईल केला तर तो एरर नाही फेकत, प्रोग्राम पण एक्झिक्यूट होतो. ठीक आहे. पण ए आणि बी च्या व्हॅल्यू ज्या आपण एंटर केल्या त्या व्हॅल्यू त्या ए आणि बी नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर होत नाहीत, सेव्ह केल्या जात नाहीत. आन्सर चुकीचं दाखवतं. हॅलो. येस सर. मशीन आन्सर चुकीचं दाखवतं. हे आन्सर चुकीचं का दाखवतं तर ते पॉइंटर नावाचा आपला जर चॅप्टर असेल तर त्या पॉइंटर नावाच्या चॅप्टर मध्ये आपण शिकू हे अँपरसाइंड का महत्वाचं आहे. सध्या हे अँपरसाइंड भरपूर महत्वाचं आहे. स्कॅनएफ मधलं जे ह्या कॉमाच्या नंतर येतं ते लिहायला विसरू नका. काय अडचण? हॅलो. नो सर. समजलं का? इकडे थांबूया का आपण? यस सर. ओके. जेवण झाल्यानंतर फास्ट या ना वापस.